तुम्ही कधी ब्रेस्ट मिल्क बँक बद्दल ऐकलंय? ही एक अशी बँक आहे जिथे डोनेटेड ब्रेस्ट मिल्कचं कलेक्शन, स्क्रीनिंग, पाश्चरायझेशन, स्टोरेज आणि ब्रेस्ट मिल्क डिस्पेन्स केलं जातं. एशियामधील सगळ्यात पहिली ह्युमन ब्रेस्ट मिल्क बँक सायन हॉस्पिटल मुंबई येथे स्नेह या नावाने 1989 मध्ये सुरू करण्यात आली. एव्हरी इयर थाउजंड्स ऑफ प्रीमॅच्युअर बेबीज अँड सिक बेबीज स्ट्रगल विदाउट ब्रेस्ट मिल्क. तर या ब्रेस्ट मिल्क बँकची गरज नक्की कोणाकोणाला असू शकते? स्पेशली क्रिटिकल, प्रीटर्म आणि हाय रिस्क इन्फंटमध्ये याची गरज फार असते. मॅच्युअर बेबीज स्पेशली 32 to 34 वीक्सच्या आधी जे जन्म घेतात यांच्यामध्ये नेक्रोटायझिंग एंटेरोकोलायटिस सारख्या आजारांची रिस्क देखील कमी करण्यात मदत होते. शिवाय लो बर्थ वेट असणारे, सिक न्यूबॉर्न, ज्यांचे गॅस्ट्रोइंटेस्टायनल सर्जरीज आहेत, अशा बेबींमध्ये देखील यांची गरज फार असते. शिवाय अशा मदर्स ज्या आपल्या बाळाला ब्रेस्टफीड करू शकत नाहीयेत आणि त्या ब्रेस्टफीडिंग मदर्स हॉस्पिटलाइज्ड आहेत, क्रिटिकली इल आहेत, डिसीज्ड आहेत, अशा मेडिकेशनवर आहेत जे की कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत ड्युरिंग ब्रेस्टफीडिंग. काही वेळा मल्टिपल बर्थमध्ये जिथे की ट्विन्स, ट्रिपलेट्स, क्वाड्रुप्लेट्स अशा वेळी मदर्सचं मिल्क हे इनसफिशियंट असतं. अशा वेळी ब्रेस्ट मिल्क बँकची गरज लागू शकते. हे डोनेट केलेलं ब्रेस्ट मिल्क आपल्या बाळासाठी सेफ आहे का? तर हो, हे ब्रेस्ट मिल्क सेफ असतं. कारण जी कोणी मदर ब्रेस्ट मिल्क डोनेट करणार असते त्या मदरचं प्रॉपर स्क्रीनिंग केलं जातं. शिवाय हे डोनेटेड ब्रेस्ट मिल्क स्क्रीनिंग करून पाश्चराईज केलं जातं. शिवाय हे -25°C स्टोअर केलं जातं. ब्रेस्ट मिल्क हे इम्युनोग्लोबुलिन युक्त, न्यूट्रिएंट्स युक्त असतं. त्यामुळे क्रिटिकली इल बेबीमध्ये, प्रीटर्म बेबीजमध्ये सगळ्यात पहिली चॉईस ही ब्रेस्ट मिल्कच असू शकते. फॉर सम बेबीज मदर्स मिल्क इज नॉट जस्ट अ फूड, इट्स अ लाईफ. सो ज्या मदर्समध्ये मिल्क प्रोडक्शन हे जास्त प्रमाणात होत असेल आणि शिवाय ज्या मदर्स योग्य असतील मिल्क डोनेट करण्यासाठी त्यांनी मिल्क नक्की डोनेट करावं. यू कॅन बी अ लाईफ सेवर, सो डोनेट ब्रेस्ट मिल्क अँड सेव्ह अ लाईफ.